फोटो घेतला सन्माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस इंदापूर शहरवासियांच्या शिवसेना यांच्या मार्फत या ठिकाणी आज साजरा केला जात आहे। अतिशय आनंद होतोय की इथं पेशंटला फळं वाटप खाऊ वाटप करून हा आनंद साजरा केला जातोय। खरं सांगायचं म्हणलं तर उद्धव साहेबांचं कोरोनाच्या काळातलं काम हे खूप नावाजण्याजोगं काम आहे। मी स्वतः ऑक्सिजन सप्लायर आहे या हॉस्पिटलला, गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल माझ्याकडे 3 आहेत, परंतु त्या काळामध्ये ऑक्सिजन हेच प्रमुख औषध मानलं जात होतं। तर अतिशय व्यवस्थापन इतकं छान पद्धतीने उद्धव साहेबांनी त्या काळात केलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने रुग्णांना एक जीवनदान देण्याचं काम उद्धव साहेबांच्या हातनं त्या काळात झालेलं आहे। त्यामुळं त्यांना नक्कीच उदंड आयुष्य हे लाभणारच आहेत। परंतु आज इंदापूरकरांच्या वतीने जो फळ वाटप आणि खाऊ वाटप हा उपक्रम या ठिकाणी साजरा केला गेला तो अतिशय स्तुत्य आहे। तर सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा उद्धव साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र। आपल्या बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा प्रमुख संजयजी काळे आहेत। काळे सर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था लागत आहेत, त्यानुसार आपण स्वयंबळावरती लढणार आहात की महायुती म्हणून लढणार आहात, याबाबत आपण काय सांगाल? आता आपण पाठिंबाच्या काळापासून जशी महाविकास आघाडी तयार झाली तेव्हापासून बघताय हे सगळं महाराष्ट्रामध्ये समविचाराने चाललेलं आहे। एकमेकाच्या विचाराने सर्व निवडणुका लढत आलेल्या आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्याचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये पक्षाने चांगली ताकद बांधायचं काम केलेलं आहे आणि आता देखील ते काम चांगल्या पद्धतीने चालू आहे। येणाऱ्या काळातल्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, खरं तर ह्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आमचे सगळे पदाधिकारी काम करत असतात आणि इथून पुढच्या येणाऱ्या काळात देखील ग्रामपंचायत असतील, स्वराज्य स्थानिक संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका असेल, त्या देखील आम्ही येणाऱ्या पक्षाच्या निर्णयावरती किंवा निर्णयाचा मान सन्मान ठेवून आम्ही सगळे त्या निवडणुका लढवणार आहोत। आज आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या परिसरामध्ये संसर भवानीनगर परिसरात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आज आपण सकाळी भवानी माता मंदिरात महाआरती करून उद्धव साहेबांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून सर्वच पदाधिकारी यांच्या वतीनं या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलं। त्याचबरोबर ग्रामपंचायतीमधील आणि या भवानीनगर परिसरातील सफाई कर्मचारी यांना आपण कुटुंबासाठी शिधा वाटप करून सरकारी दवाखान्यात फळे आणि खाऊ वाटप या ठिकाणी आपण संसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी करणार आणि येणाऱ्या इलेक्शनचं जी संदर्भात आता आपण तुम्ही विचारलं तर स्थानिक पातळीवर पक्षाने आदेश दिलेले
की शक्यतो सर्व ठिकाणी उमेदवार उभा करा, परंतु महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्यात काम करत असताना त्या पद्धतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी, पवारसाहेबांचा गट यांच्याबरोबर स्थानिक पातळीवर आपण एकत्रपणे जाणार आहोत आणि त्या पद्धतीनं लोकल इलेक्शन स्थानिक पातळीवरच्या ज्या त्या पदाधिकाऱ्यांना विचारून त्या संदर्भात पक्षाची भूमिका आगामी इलेक्शनच्या संदर्भात जाहीर केली जाईल.